साखरेचे दर वाढण्याची आणि टंचाई निर्माण होण्याची भीती असल्याने सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याबाहेर स्वस्त दरात साखर खरेदीसाठी सभासद शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे। कळमनुरी ते पिंपरी चिंचवड जाणाऱ्या धावत्या बसमध्ये उमापूर येथून बसलेल्या एका मद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। दिल्लीतील कांद्याची टंचाई आणि वाढती भाववाढ रोखण्यासाठी महाराष्ट्रातील लासलगावहून 840 टन कांदा एक्सप्रेसद्वारे दिल्लीला पाठवण्यात येत आहे। FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरात 98 कार्यशाळांचे आयोजन करून 25,000हून अधिक शिक्षकांना शालेय अन्न सुरक्षेचे धडे देण्यात आले आहेत। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना तरुण नेते अभिजित दिपके यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये सहभागी होण्याची ऑफर दिल्याचं स्पष्ट केलंय। पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमादरम्यान आदिवासी विद्यार्थिनी निशा साबळे हिने दिलेल्या निवेदनाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या आहेत। नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या जुन्या ओळखीतून राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची अश्लील पोस्टद्वारे बदनामी केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। आगमनादरम्यान गणेश मूर्ती कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्यानंतर लालबागचा राजा मंडळाने भुलेश्वरच्या राजा मंडळाला 11 लाख रुपये आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। CISCE बोर्डाने 4वी, 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांचे आकलन आणि क्षमता समजून घेण्यासाठी खेळावर आधारित व डिजिटल स्वरूपातील शाईन मूल्यमापन उपक्रम सुरू केला आहे। पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असलेल्या 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा 30 ऑगस्ट रोजी आळंदी येथे होणारा वैदिक पद्धतीचा समलिंगी विवाह अचानक रद्द झालाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।